नमस्कार मंडळी, आज आपण रवा आणि बटाट्याचा एकदम झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि याच्यामध्ये सोडा, दही, इनो याचा अजिबात वापर केलेला नाही आणि कुठल्याही पूर्वतयारीशिवाय एकदम झटपट सकाळच्या घाईत हा नाश्ता बनवून तयार होतो। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी इथे 1 वाटी रवा घेतला आहे। रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही वापरू शकता। नंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ घातल्यामुळे हा नाश्ता वरून एकदम कुरकुरीत होतो। चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात पाणी घालून सैलसर असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। थोडंसं पातळच ठेवायचं। नंतर रवा भिजल्यानंतर हे बॅटर थोडंसं आणखी घट्ट होतं। तर इथे पाणी घालून बघू शकता, इथे मी सैलसर असं हे बॅटर बनवून घेत आहे। याच्यात दही वगैरे अजिबात घालायची गरज नाही। बॅटर बनवून 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायचं आहे। नंतर इथे 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत, त्याची साल काढली आहे। हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। याच्यात प्रमाण असं वेगळं काही वापरायची गरज नाही। उकडलेला बटाटा किसून नंतर बॅटरमध्ये घातला। नंतर इथे गाजर मी किसून घातला आहे। 1 बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घातली आहे। तुम्ही कुठल्याही भाज्या याच्यात वापरू शकता। नंतर याच्यामध्ये आता हळद, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर लाल मिरची पावडर किंवा मिरचीचे तुकडे घालू शकता। मुलं तिखट खात असतील तर घालू शकता। तर इथे मी तिखट वापरणार नाही, प्लेनच बनवत आहे। 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ सुद्धा याच्यात मी घातले आहे। आता सांगितलेले मसाले घातले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सर्व मसाले भाज्या घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही। तर इथे तुम्ही बघू शकता, अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे। तवा डोशाचाच वापरावा असंही काही नाही, चपातीच्या तव्यावर सुद्धा हा नाश्ता एकदम परफेक्ट होतो। तर मी चपातीचाच तवा इथं ठेवला आहे आणि हा नाश्ता मी तूप वापरून बनवत आहे। तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता। इथं तव्यावरती 3 चमचे तूप घातलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ घातला आहे आणि हे तव्यावरती उलटण्याच्या सहाय्याने थोडंसं पसरवून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे बॅटर तव्यावरती घालायचं आहे। तर मुलांना टिफिनमध्ये मी बनवत आहे, त्यामुळे एकदम छोटे छोटे पॅनकेक टाईप हे मी बनवत आहे। तुम्ही एकदम थोडंसं पातळ किंवा जाडसुद्धा पराठ्यासारखं याला बनवू शकता। तर मी अशा पद्धतीने टिक्कीच्या स्वरूपात बनवत आहे। तर एकदम तव्यावरती मी 4 बनवून घेत आहे। हा नाश्ता खायला एकदमच टेस्टी लागतो आणि मुलेसुद्धा आवडीने खातात। एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। खालच्या बाजूने भाजल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। तव्याला अजिबात चिटकत नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे। दोन्ही साईडनी छान खरपूस असा हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे। वरून एकदम कुरकुरीत लागतो आणि आतून एकदम मऊसूत। तर बघू शकता, इथे मी दोन्ही साईडने उलटून पालटून छान व्यवस्थित असं हे भाजून घेत आहे। मुलं आलू पराठा खात नसतील किंवा भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने भरपूर भाज्या आणि उकडलेला बटाटा घालून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। जर तुम्हाला उकडलेला बटाटा घालायचा नसेल तर कच्चा बटाटा किसून या नाश्त्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल। तर बघू शकता, इथे आपलं दोन्ही साईडनी नाश्ता भाजून झालेला आहे। प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे सर्व बनवून घेते। भाजायलाही जास्त वेळ लागत नाही, झटपट सकाळच्या घाईत हा नाश्ता बनवून तयार होतो। तर इथे मी सर्व बनवून झाल्यानंतर
केचपसोबत सर्व केलं आहे. तर बघू शकता एकदम क्यूट असे हे आपले रवा बटाट्याचे पॅनकेक बनवून झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.